इधर हो जाओ ना। अरे गिरी साहब हो हाँ आम्ही घेऊ नकाशावरती करा सर फक्त न्याय पाहिजे बिल्कुल बिल्कुल त्यांचं राजकारणाचं प्रेशर वापरून ते सगळं काम करतात तुम्हीच मेन आहे आता। शरद नवगे हे कमिशनर ऑफिसकडे पेपर घेऊन दाखवायला गेलेले ACP ऑफिसला दाखवले पेपर ते म्हणते पेपर बरोबर आहे पण आम्हाला प्रेशर आहे असं बोलले। कोणाचं प्रेशर आहे? आता ते नाही सांगितलं आता साहेब तुम्ही पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेणार आहे का? गेले आमचे सगळे लोक बी आम्ही जाणार आम्ही कमिशनर साहेबाकडे सगळे लोक जाणार आहे लेडीज आमचे प्लॉट धारक आम्ही सगळे लोक न्याय मागण्यासाठी आपण तिथे जाणार मागण्यासाठी कमिशनर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे आणि रितसर आमच्यावर तुम्ही न्याय द्या आमची ही विनंती राहील कमिशनर साहेबांना। आमचे काही प्लॉट धारक आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे। नाही नाही MIDC पोलीस स्टेशनला आम्ही अर्ज केलेला आहे किंवा आम्हाला विनाकारण का त्रास देऊ राहिले तुम्ही म्हणून पोलीस बलाचा वापर करून आमच्या सगळ्यावर अन्याय करू राहिले तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं। आपलं नाव? कमिशनर शेख साहेबांना इनुस ताजुद्दीन सातबाऱ्यावर माझं नाव आहे शेख इनुस ताजुद्दीन। अच्छा, तुमच्या गटामध्ये आता वाद चालू आहे। तुम्ही प्लॉट विकलेले बरोबर आहे। आणि आता कशावरून वाद होत? आम्ही 2025ला जमीन घेतलेली रजिस्ट्री वगैरे सगळं सातबारा फेर झालेला आहे मूळ मालकाचे आम्ही चेकद्वारे सगळे पेमेंट दिलेलं आहे। त्याच्यानंतर 2025ला शेजाऱ्याने काहीतरी मोजली म्हणतो तर आम्हाला काही नोटीस दिली नाही ना काही नाही डायरेक्ट येऊन पोलीस बळाचा वापर केला। आम्ही पोलीस बळाला विचारलं बा तुम्ही कोणत्या आधारे आमच्याकडे आले कोर्टाचा ऑर्डर असलं तर सांगा नाही म्हणे आमच्याकडे नकाशा आहे म्हणे। नकाशा काय करता मला नकाशाला आमच्याकडे नकाशा आहे तुमचा 2025चा आहे आमचा 2009चा आहे 10चा आहे मग त्याचं आमचं काय व्हॅल्यू आहे नकाशा दाखव याच्यामध्ये आपला प्लॉट कुठे आहे दाखव ही जमीन कुठे आहे तुमची? हे अर्जदार लिहिले तू मोजणी करून घेतलेलं आहे सगळं? कधी मोजणी झालेली? 2010ला पहिल्या मालकाने ज्याच्याकडून आम्ही जमीन घेतली त्यांना ती मोजणी तुम्ही कोणाकडून घेतली जागा? आम्ही शेट्टीकडून घेतलेली। अच्छा अच्छा इच्छेने शासनात सरकार विचार हो आज पोलीस बंदोबस्त लागलेला होता या जमिनीवर नेमकं काय कारण होतं आणि तुम्ही सगळे प्लॉट धारक काय तुमची मागणी आहे पोलीस प्रशासनाला तुमची? आमची मागणी अशीच आहे फक्त पोलीस आयुक्त साहेबांना एवढी मागणी आमची का साहेबांनी आमच्यावर न्याय द्यावा आमच्यावर अन्याय नाही होऊ द्यावा। यांची जमीन 2009ची आमची मोजणी आहे आमच्या खरेदी खता आहे 24 गुंठ्याच्या आमच्या पूर्ण रजिस्ट्री आहे लिगल रजिस्ट्री आहे आमच्या। आम्ही काही असे काही डिस्प्यूट लोक नाही आम्ही का बाबा कुठे बी ताबे करणार आणि कुठे बी प्लॉट विकणार आमचा काही तसा काही प्रकार नाही आहे। आम्ही रितसर आम्ही जमीन घेतली मोजण्या केल्या त्याच्यानंतर प्लॉट पाळले प्लॉट विकले लोकाला प्लॉट धारकाचे लोकांचे कामं चालू आहे त्याच्यानंतर त्यांची 2025ला ज्यांनी जेव्हा मोजणी केली ना तर त्यांनी मग त्यावेळेस त्यांनी ताबा करायला पाहिजे होता। त्यांनी सरकारी मोजणी केली 2025ला तर त्यांनी 2025 सरकारी मोजणीनुसार त्यांनी ताबा करायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर त्यांनी तार फेन्सिंग करायचं असतं मग ही जागा आम्ही घेतली नसती ना। आम्ही शेट्टी साहेबाकडून जागा घेतली तर आम्ही त्यावेळेस जागा घेतली नसती। बरी जे तुम्ही जे खरेदी केलेलं आहे कोणत्या तारखेला कोणत्या वर्षाला केलेलं आहे? आम्ही 2024च्या दरम्यान आम्ही करेल। अच्छा हां अरे तुमच्या विरोधातली पार्टी आता त्यांनी तार कंपाऊंड मारण्यास सुरुवात केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आहे की आमची 81 जागा आहे अच्छा आणि आमची जागा तुमच्या त्या बाउंड्रीपर्यंत घुसू राहिली 70 फूट 70 फूट म्हणल्यावर आता तुम्ही सांगा आता 70 बाय आता 300 जवळपास 16,000 स्क्वेअर फूट जागा जाऊ राहिली आमची। अच्छा 16,000 स्क्वेअर फूट जागा गेल्यावर हे प्लॉट धारक कुठं जातील? माझा वैयक्तिक माझा प्लॉट आहे माझ्या मुलीचं लग्न आहे आता मग मी काय करू आता? तो प्लॉट तुमचं म्हणणं असं आहे सर हा का त्यांचा बोर्ड पण लावायला पाहिजे होतं। तुमचं ऑलरेडी एक तार फेन्सिंगची बाउंड्री आहे इथं ऑलरेडी एक तार फेन्सिंगची त्यांची बाउंड्री आहे जवळपास 17 वर्ष जुनी आहे। हे बा यांचा जुनी तार फेन्सिंग त्यांची इथंच आहे माग आणि हा बोर्ड लागलेला आहे 3 वर्षापासून। अच्छा अयोध्यानगर दिसला नाही का? हे अयोध्यानगरचं बोर्ड कोण लावलं? हे प्लॉट भूखंड धारकांनी लावलं। तर किती प्लॉट आहे सगळे? 25 प्लॉट तर सातबाऱ्यावर नावं पण आहेत मूळ मालकांना। अच्छा अच्छा किती स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे पूर्ण? 20 बाय 30 काही 600 काही 800 आणि 2 प्लॉट अरे नेमका वाद कशावरून चालू आहे आता? त्यांचं म्हणणं आहे की त्यांची जमीन इकडे घुसती आहे 70 फूट अच्छा
जे की आमचे पूर्ण प्लॉट त्याच्यात खतम होऊन चालले. म्हणजे किती प्लॉट जात आहे ते जागा किती झाली? 25 प्लॉट पूर्ण 16,800 स्क्वेअर फूट. अच्छा अच्छा. मग आता 70 बाय 280. मग आता त्यांचं हस्तक्षेप म्हणजे पोलीस आणि जे जिल्हाधिकारी भूमी अभिलेख ते त्यांना सांगितलं की त्यांनी नाही त्यांच्याकडे लिगली कोर्टाची नोटीस आपल्याला दिलेली नाही, मोजणी करताना काहीच नोटीस नाहीये, काही आता कोणत्याच तुम्ही- गोष्टी नाहीये. बरं. फक्त लावला दबाव आणण्याचा प्रयत्न आता करा. सर्वात शेवटी एक प्रश्न आहे, आयुक्त साहेबांशी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी आपण काय निवेदन कराल न्यायाची अपेक्षा? फक्त जिल्हा साहेबांनी पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला फक्त पेपराची शहानिशा करावं, जागेवर यावं, जागेवर स्पॉटवर शहानिशा करावं, त्यांचे पेपर चेक करावं, आमचे पेपर चेक करावं, त्यातनं मोजणी नकाशा चेक करावं, आमचा मोजणी नकाशा चेक करावं आणि आम्हाला न्याय द्यावा. 2009 पासून आमचं हा. मूळ धाचं आहे. जवळपास 25-30 वर्षापासून आम्ही ज्या लोकांकडून घेतल्या त्या लोकांचे 25-30 वर्षापासून पोझिशन आहे जागेवर. हम्म. त्यांचं जेव्हा 81 जागा त्यांची होती तर त्यांनी तेव्हापासूनच त्यांनी तार फेन्सिंग करायला पाहिजे ना. आता पोलीस बंदोबस्त कोणी मागितलेला आहे इथं? आता पोलीस बंदोबस्त ते मिलिंद पाटील म्हणून त्यांनी मागितलं. मिलिंद पाटील हे बाजूचं हा, झालं. ते बाजू- अच्छा, बाजू- सर्वात बाजू- शेवटी आपण जे पत्रकार परिषद इथं पत्रकारांना बोलवलंय, काय निवेदन कराल सर शेवटी? आमची जागा आमच्या हक्काची जागा आहे, आम्ही पैसे दिलेले, सगळी सरकारी मोजणी केलेली, आमची जागा आम्हाला पाहिजे. त्यांची जागा जर होती तर मग 2025ला ते म्हणतात आम्ही मोजणी केली, मग ती जागा त्यावेळेस त्यांनी ताब्यात काऊन नाही घेतली? बरं, आता तुम्हाला एक प्रश्न असा आहे, सातबाऱ्यावर कोणाचं नाव आहे? माझं आमचं चौघाचं नाव, आम्ही खरेदी खत केलेलं चौघाचं नाव आहे सातबारा. ते कशा आधारे इथं तारकंबोड मारता मग? मग तेच आम्ही त्यांना प्रश्न विचारला, ते डॉक्युमेंट त्याला- दाखवत नाहीत, फक्त नका त्यांना म्हणलं तुम्ही लक्ष टाका. आमच्याकडे लिगली 24 गुंठ्याची रजिस्ट्री आहे. कोर्टाची काय अच्छा. नोटीस वगैरे आली हा, का? नाही, आम्हाला विरोधक कोण आहे तुमचा विरोधक जे ताबा मारतंय? मिलिंद पाटील. मिलिंद पाटील 382 गट नंबर 382 वाला. मिलिंद- आणि आपला किती आहे गट नंबर? आपला 382 382 चे. त्याच्यातला भाग आहे. हा. त्याचे जो भाग आहे. हा, आमचं हे जाहीर गट- प्रकट या आहे, गटाचे सगळ्या 2 गोष्टी भाग आहेत. आहे. आता सध्याला कुठे आहे ते मिलिंद पाटील? ते काही स्पॉटवर येत नाही, त्याची माणसं अच्छा कामावर सर, आपलं नाव सांगा आणि इथला ॲड्रेस सांगा आता. गटाचं नाव गट सांग. नंबर आहे 382. इकडं जवळपास 25 प्लॉट आहे आणि त्याच्यानंतर माझं नाव चंदन पडेवाल आहे, माझा वैयक्तिक प्लॉट आहे. हे माझे मित्र आहे, माझ्या नावावर हा, सातबारा यांची आहे. जमीन आहे. आमच्या चौघाच्या नावावर हा, सातबारा आहे. यांची जमीन असल्यामुळे मी यांच्याकडून प्लॉट घेतला. बाकी या सर्व लोकांनी प्लॉट घेतलेला आणि सर्व